हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 6 मॅथमॅटिक्सचा चॅप्टर 16 क्वाड्रिलॅटरल्स पाहणार आहोत. त्याच्यातलं काय केलं आहे आपण लास्ट लेक्चरला लेक्चर 1मध्ये आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह केले. आता राहिलेले क्वेश्चन काय करणार आहे या लेक्चरमध्ये आपण सॉल्व्ह करणार. चला तर मग प्रॅक्टिस सेट 38 मधील आपण काय करणार आहे क्वेश्चन नंबर 3 पासून पुढचे सर्व पाहणार आहोत. काय सांगतो आपला, लुक फॉर द एक्झाम्पल ऑफ पॉलिगॉन्स इन अवर सराउंडिंग्स, ड्रॉ देम. काय सांगितले की आपल्या सराउंडिंगला जे एक्झाम्पल आहे पॉलिगॉनचे ते काय करायचे, ड्रॉ करायला सांगितले. याच्यामध्ये पहिलंच एक्झाम्पल आहे, तुम्हाला दिसत असेल पिक्चर. कशाचं पिक्चर आहे ते? टीव्हीचं आहे. कशाचं आहे? टीव्हीचं. मीन्स काय असणार आहे, जे की आपलं एक्झाम्पल आहे, फर्स्ट एक्झाम्पल इज अ टीव्ही स्क्रीन. टीव्ही स्क्रीन. त्याच्यामध्ये नंबर ऑफ द साइड्स किती आहेत? नंबर ऑफ साइड्स किती आहेत टोटली? 4. 1 2 3 4. मग इथे किती येणार आहे? नंबर ऑफ साइड किती आहेत? 4. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. चला सेकंड एक्झाम्पल पाहूया. सेकंड एक्झाम्पल आहे, ठीक आहे. याच्यामध्ये जो काय फुटबॉल आहे, फुटबॉल. सेकंड एक्झाम्पल काय आपलं? फुटबॉल. त्याच्यामध्ये नंबर ऑफ साइड्स पाहूया. 1 2 3 4 5. ठीक आहे. मग नंबर ऑफ साइड्स किती आहेत फुटबॉलमध्ये? 5 आहे. हे झालं सेकंड एक्झाम्पल. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पल काय आहे? फुटपाथ. जो आपला फुटपाथ असतो ना, त्याच्यामध्ये जे स्टाईल्स टाकले जातात ते एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये पहा टोटली नंबर ऑफ दी साइड्स किती आहेत? नंबर ऑफ साइड्स 1 2 3 4 5 6. किती साइड्स आहेत? नंबर ऑफ साइड्स 6 आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. काय आहे? स्टॉप सिग्नल किंवा ट्रॅफिक सिग्नल. आता ट्रॅफिक सिग्नल काय? फोर्थ एक्झाम्पल आहे. फोर्थ एक्झाम्पल इज अ ट्रॅफिक सिग्नल. त्याच्यामध्ये काय? नंबर ऑफ साइड्स किती आहेत पाहूया. नंबर ऑफ साइड्स काउंट करू. 1 2 3 4 5 6 7 8. टोटल नंबर ऑफ साइड्स किती आहेत? 8 आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 5 पॉलिगॉनचंच. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय आहे? कशाचं एक्झाम्पल आहे हे? ओल्ड 2 रुपीज कॉइन आहे. कॉइन. नंबर ऑफ द साइड्स काउंट करू याचे. नंबर ऑफ साइड्स आणि एक्झाम्पल पॉलिगॉनचं आहे. पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. नंबर ऑफ साइड्स किती आहेत कॉइनमध्ये? 11 आहेत. ठीक आहे. हे त्याचे काय आहेत? 5 एक्झाम्पल आहेत. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो? वी सी polygons when we join the tips of the petals of the various flowers. Draw these polygons and write down the numbers of sides of each polygons. काय सांगितलंय हे? आता आपण एक साईडला काय केलं, एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर त्याचे पिटल्स म्हणजे ह्या पाकळ्या. ठीक आहे. आणि त्याच्यात काय टिप्स म्हणजे आता बरोबर सेंटर. तर जॉईंट केले हे तर काय होतंय पाहायचं कोणत्या टाईपचं पॉलिगॉन होते. मग मी आता इथे काय करतो, जॉईन करतो. बघा पहा, हा एक जॉईन केला, दुसऱ्या पिटलला इथे जॉईन केलं, तिसऱ्या पिटलला मी इथे जॉईन करतोय, चौथ्या पिटलला इथे मी जॉईन करतोय. ठीक आहे. मग इथे किती साइड नंबर ऑफ द साइड झाले तिथे? टोटल काय नंबर ऑफ साइड्स फर्स्ट एक्झाम्पलमध्ये नंबर ऑफ साइड्स काउंट करू शकता. इथे किती आहेत? 1 2 3 4.
किती झाले, नंबर ऑफ साईड्स किती झाले, 4. ठीक आहे. चला हे झाले नंबर ऑफ 4 साईडचं एक्झाम्पल झालं फ्लॉवरचं. नेक्स्ट काउंट करू आपण. ते पिटलचे टिप्स दिसतात बरोबर, ते आता जॉईन करू. हा टिप्सपासून मी काय केला, हा टिप्स जॉईन केला. त्याच्यानंतर हा टिप्सपासून मी काय केला, सेकंड पिटलचा टिप्स जॉईन केला. त्याच्यानंतर नेक्स्टचा जॉईन केला. त्याच्यानंतर नेक्स्टचा काय होते, जॉईन करतो. त्याच्यानंतर नेक्स्टचा जॉईन करते. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय झाले, काउंट करायचे नंबर ऑफ साईड किती आहे. 1 2 3 4 5 किती आहेत, 5. मग काय येणार आहे याच्यामध्ये, नंबर ऑफ साईड्स टोटल किती आहेत, 5. ठीक आहे. चल नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया फ्लॉवरचं. ठीक आहे. याच्यामध्ये आता त्याचे पिटल्सचे टिप्स काय करा, जॉईन करायचे. आता दिसते हा याने काय केला, सेकंड पिटलच्या टिप्सला जॉईन केलं. त्याच्यानंतर इथे 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 टिप्सला जॉईन केले. ठीक आहे. आता काय करायचं, नंबर ऑफ साईड काउंट करायचं. 1 2 3 4 5 6. मग या फ्लॉवरमध्ये किती आहेत नंबर ऑफ साईड्स, नंबर ऑफ साईड्स या टोटली 6. ठीक आहे. समजलं. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो, ड्रॉ एनी पॉलिगॉन अँड डिवाइड इट इंटू ट्रायंग्युलर पार्ट ॲज शो हिअर. ॲज शोन तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलं आहे. दस वर्क आउट द सम ऑफ द मेजर ऑफ द एंगल्स ऑफ द पॉलिगॉन. याच्यामध्ये काय केलं आहे की या पॉलिगॉनला काय केलं आहे, या ट्रायंगलमध्ये त्यांनी काय केलं आहे, डिवायडेड केलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की त्याचं मेजरमेंट काढायला सांगितलं आहे. आणि टोटल ट्रायंगल किती आहे ते काउंट करायचे. 1 ट्रायंगल, सेकंड ट्रायंगल, थर्ड ट्रायंगल आणि 4th ट्रायंगल. त्याचं मेजरमेंट काढायचं. आता तिथे मी सॉल्व करतो. वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट सम ऑफ measure of all angles of a triangle is 180 degree. ठीक आहे. तिने काय एका ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची काय केली, सम केली तर 180 डिग्री असते. मी काय करणार आहे, देअरफॉर मी राईट काय करू शकतो, इथे टोटल किती ट्रायंगल आहेत, 4. मग काय लिहिणार, सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ द पॉलिगॉन. तर पॉलिगॉनमध्ये टोटल ट्रायंगल किती आहेत, 4. किती ट्रायंगल आहेत टोटल, त्याच्यामध्ये 4 ट्रायंगल आहेत. ठीक आहे. मग त्याला काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. कितीने मल्टिप्लाय करणार, कितीने करणार, ट्रायंगलच्या मेजरमेंटने करायचं. किती, 180 ने इंटू 180. ते किती अँगल येते माझं, तर मल्टिप्लाय केलं तर किती येते, 720 येते. किती येते, 720. तर इथं काय करणार राईट मी, सम ऑफ मेजर ऑफ all angles of the polygon is 720. This is the answer of this question. ठीक है. Thank you for watching this video. Please like, share, subscribe this channel.